Welcome back to In the Spotlight. I'm your host Ameya Barve, and this is the concluding part 2 of the two-part interview with Lina Kako. Very grateful that Yogesh and Alpana, her co-hosts this week, they're the ones doing the bulk of the interviewing. So let's pick up where we left off on Lina Kaku's journey. Over to Yogesh and Alpana. पुढला सेक्शन जो आहे तो तुझा बहुतेक आवडता विषय आहे, कारण आम्हाला लहानपणापासून एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी खायला मिळाल्या आहेत. खरंच तर त्याच्यावरती काही प्रश्न आहेत. तुला कुकिंग हे कोणी शिकवलं, हा बेसिक प्रश्न आहे. कुकिंग कोणी मला शिकवलं नाही. आमची आई जेव्हा करायची तेव्हा आम्ही तिच्या जवळ तिला मदत करायला उभे असायचो. आणि माझ्यापेक्षा माझी मोठी बहीण असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्वयंपाक करण्याची कधीही वेळ आली नव्हती. तिच्या लग्नानंतर पहिल्यांदा मला वेळ आली स्वयंपाक करायची, पण मी करायला लागले. म्हणजे मी जेव्हा लग्न होऊन दिल्लीला गेले आणि पहिल्या वर्षी माझा भाऊ मित्रांना घेऊन माझ्याकडे आला होता आणि मी कोबी चिरत होते, तर मला त्यांनी विचारलं, तुला कोबी चिरता येते का? हा प्रश्न त्यांनी मला विचारला. इतकी मी त्याच्यामध्ये अज्ञानी होते, म्हणण्यापेक्षा मी करत नव्हते. येत नव्हतं असं नाही, पण करत नव्हते. पण जेव्हा आपण त्याच्यात जातो तेव्हा शिकतो, करतो. आणि गंमत म्हणजे सासूबाईंनी मला पहिल्यांदा रेसिपी पाठवली, तांदूळाचं खांडवी कशी करायची. त्यांनी पत्रामधून लिहून पाठवलं मला आणि त्याप्रमाणे मी ती केली. आणि आता माहिती नाही तुम्हाला माहितीये की नाही, पण मी आता फणसाचं सांदणं स्पर्धेमध्ये भाग घेऊन बक्षीस मिळवलं त्याच्यामध्ये. लोकसत्ताची स्पर्धा होती. व्हेरी गुड. तशी रेसिपीची बक्षिसं मला बरीच मिळाली, पुरणपोळ्या, साटोऱ्या आणि काही काही अशी. पण वड्या बिड्या करण्यात मला खूप आनंद वाटतो आणि मुख्य म्हणजे गोष्टी करून लोकांना खायला घालण्यात जास्त आनंद वाटतो. तर आता तुला सर्वात जास्त कुठली डिश बनवायला आवडते? तसं मला सगळंच बनवायला आवडतं. नॉनव्हेज पण आवडतं, व्हेज पण आवडतं. म्हणजे आम्हाला माहिती आहे, पण ते आम्हाला तुझ्या तोंडून ऐकून घ्यायचं. मला काय आवडत नाही ते सांग तू. काय आवडत नाही ते सांगा. सगळं आवडतं करायला. म्हणजे कुठला पदार्थ करायला मी याला मेहनत जास्त आहे, हे मला जमणार नाही, हा शब्द मी कधी वापरत नाही. माझ्या मते ते उत्तर साटोरी आहे. हे मला माहिती होतं म्हणूनच मी सांगितलं नाही. आणि बनवायला तर तुला आवडतंच सगळं, पण तुला सर्वात जास्त खायला काय आवडतं? तुझी फेवरेट डिश काय? मला पण बासुंदी जास्त आवडते आणि आमरस, आंबा. ओके. जर तुला मी सांगितलं की तुला रँक करायचंय आवड आणि नाही आवडणारी डिशेस, मी तुला काही विचारेन डिशेस, तर त्याला तू 10 नंबर म्हणजे सर्वात जास्त आवडणारी आणि 1 नंबर म्हणजे सर्वात नावडणारी अशी डिश. तर पुरणपोळीला तू काय देशील रँकिंग? 9-10. 9-10. आणि इन जनरलच कुठल्याही गोड वस्तू, इंडियन स्वीट्स, याला काय रँकिंग असेल? श्रीखंड म्हणा, 8-9-10. 8-9-10 सगळ्याला. सगळं मला आवडतं गोड. गुलाबजाम. आता पण मी लिमिटेड मध्ये खाते, खूप हात नाही मारत. म्हणजे बनवायला पण आवडतं आणि खायला पण जे आवडेल ते या गोड वस्तूंमध्ये पुरणपोळी, श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी, ही अल्पनाला पण आवडते. सो ह्या आहेत. ओके, त्याला 8-9-10 असं तू देशील. नंतर नॉनव्हेज मध्ये समजा चिकन टिक्का 10 किंवा पॅटी. फिश फिश फ्राय, पण 9, 8-9. पिझ्झा. पिझ्झा 6-7. अरे, प्रीतीच्या मते तुला पिझ्झा खूप आवडतो. आवडतो, पण आता वयोमानानुसार नको वाटतं. खावायला त्रास. संपत नाही ना, संपत नाही. साऊथ इंडियन डोसा, हो. इडली, इडली, डोसा, मेदूवडा, सांबार सगळे याला किती देशील? 8-9. ओके. पनीर बटर, पनीरच्या काही डिश, पनीर बटर मसाला. पनीर मला पनीर टिक्का जास्त आवडतो भाज्यांपेक्षा.
मग पनीर ग्रेव्हीच्या डिशला काय रँकिंग देशील तू? ग्रेव्हीच्या 7-8. म्हणजे आतापर्यंत 6च्या खाली आपण एकही डिश आयडेंटिफाय नाही केली. म्हणजे सगळं अशी आहे आवडतं का म्हणतं कुठली? ना. अशी काही डिश आहे का जी तू एकदम कमी रँकिंग देशील, जे तुला एवढी आवडत नाही, म्हणजे अवॉइड करशील तू? अवॉइड करायला तसं काही नाही आहे, सगळंच आवडतं आणि खाऊन पाहायची इच्छा असते, टाकायची इच्छा नसते. पण तुला कोबीची भाजी नाही आवडायची नाही? ती लहानपणी नव्हती आवडत, पण एकटं राहायला लागल्यावर वाया घालवायचं नाही. आमटी नाही आवडायची, पण शेवटी आमटी संपायची, फ्रीज नाही घरात, आमटी पिऊन टाकायची. कोबीची भाजी भातात घालायची आणि आई म्हणायची भातात मिसळणे खाऊन टाक, टाकायचं नाही पानात काही. म्हणजे शुभमला अशी एक सांगायला पाहिजे. अशी एक भाजी होती, सगळं आवडतं आणि सगळं मी करते. माझ्या वांगी नातीला भोपळा कारल्याची भाजी आवडते. ईशाला आवडते ईशाला खूप. आवडतं. आणि दिल्लीला राहिल्यामुळे आलू पराठ्याला पण खूप चांगलं रेटिंग असेल. आलू पराठा मुली एकदम, पराठा, मुली पराठा. मुली पराठा आणि आलू पराठा. आईस्क्रीम, राजमा, आईस्क्रीम, एनी आईस्क्रीम पण स्पेसिफिक आवडतं. आईस्क्रीम? त्याला पण काय 7, 8, 9, 7, 10? 8, 8. अच्छा. आणि फ्रुट्स मध्ये आंबा? जास्त सीझनल येतो अर्थात. आंबा आवडतो, पण सगळी फळं आवडतात आणि आम्हाला लहानपणापासून सगळी फळं खायची सवय वडिलांनी केली होती. त्यामुळे आता हे तुमचे आणि ड्रॅगन फ्रूट वगैरे मी काही कधी खात नाही, आणतही नाही. किवी नाही आणत. पण जी आपली रेग्युलर सीझनल फ्रूट खायची एवढं मला माहिती आहे. राईट. आणि म्हणूनच आम्हाला सुद्धा लहानपणापासून सगळे व्हेरायटी ऑफ फ्रुट्स, लिचीच्या सीझन मध्ये लिची, चेरी, येस. प्लम, प्लम, पीच, प्लम, पीच. हे सगळे पेर, थोडे एक्झॉटिक फ्रुट्स कॅटेगरीमध्ये, म्हणजे आमच्या लहानपणी ते एक्झॉटिक फ्रूट कॅटेगरीमध्ये हो, यायचे, हो. पण ते सुद्धा आम्ही खूप खाल्लेली आहेत. खाल्लेले आहेत येस. लहानपणी. करेक्ट. सो फाईन. म्हणजे आपल्याला एकही डिश अशी मिळाली नाही ज्याचं रेटिंग 4, 5 किंवा त्याच्या खाली आहे. सगळ्या यू डिशेसचं कॅन से रेटिंग कोबीची भाजी बिकॉज शी डिड नॉट लाईक इट अर्लियर. ओके आई, आता तुझे फेवरेट काय काय आहे ते मी विचारणार आहे. तुझा फेवरेट मूवी कुठचा आहे? मला जुन्यातल्या सिनेमामध्ये नया दौर, हम दोनो, मदर इंडिया हे पिक्चर आवडले होते खूप आणि परत पाहायला आवडतील, आणि नवीन आवडतात. मधला कुठचा असा लेटेस्ट आठवतोय का छान आवडलेला? लगान आवडला होता, ओके. कयामत से कयामत तक आवडला होता. ओके. आणि आता नवीन याच्यात तुमचे आता मला नावं नाही आठवत ग, पण काही काही आता नवीन चांगले आले होते सिनेमा, पाहिलेत ओके. ते. आणि तुझा फेवरेट ऍक्टर कोण आहे? बापरे, ऍक्टर काय तसा दिलीप कुमार आहे, देवानंद आहे. ऍक्ट्रेस, फेवरेट ऍक्ट्रेस? मला वैजयंती मला आवडायची जास्त, मीना कुमारीची कामं आवडायची. आणि आता ही हेमा मालिनी, काही वेळा जया भादुरी पण काम चांगलं करते, ती आवडते. आणि लेटेस्ट मध्ये कोणी आवडते का? लेटेस्ट मध्ये स्मिता पाटील पण चांगलं काम करायची. आणि आता नवीन याच्यात कोण आठवत नाहीत मला नावं त्यांची एवढी, पण आपली ही बरी आहे, कोणती नाही दीपिका. आठवत मला. दीपिका. हा, दीपिका बरी आहे. खूप नाही आम्ही तिचे पाहिले पिक्चर, पण ठीक. माधुरी दीक्षित आहे ना लेटेस्ट. हा, करेक्ट. ओके. मग तुझं फेवरेट बुक्स मध्ये काही वाचल्याचं तुला तुला आत्मचरित्र आवडतात असं तुम्हाला हो, मी म्हणाल? कॉलेज शाळेत कॉलेजात असताना आम्ही कादंबऱ्या बऱ्याच वाचल्या, फडके खांडेकर यांच्या. आणि नंतर आता ह्या वयामध्ये मला थोडी आत्मचरित्र वाचायला आवडतात, ऑटोबायोग्राफी अशी. ओके. आणि मी आता ह्या करोना नंतर खूप वाचलं काही काही. इंदिरा गांधीचं वाचलं, ऋषी कपूरचं इंग्लिश मधलं पहिलं पुस्तक मी पूर्ण वाचलं. वाचलं. अरे वा. आणखीन बाकी काय चालेल, गाणी ऐकायला आवडतात जुनी बरीचशी. तुझे हा म्हणजे ते नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे की सॉन्ग तुझं फेवरेट आवडतं कुठचं आहे? जुनी सगळीच गाणी चांगली होती आणि ते ऐकावीशी वाटतात, त्यातले अर्थ कळतात. त्या मनाने म्युझिकही चांगलं होतं त्यांचं, त्यामुळे कुठली गाणी केव्हाही जुनी लागली ते आवडतात, आवडतं. असं काही नाही. माझा फेवरेट सिंगर कोण आहे? मेल सिंगर कोण आहे फेवरेट?
मेल किशोर कुमार, आणि फिमेल? आशा भोसले, लता मंगेशकर. सुमन कल्याणपूरकर पण मला आवडते, तिची पण भावगीतं आणि चांगली. ओके. आणि आता तू सिरियल्स बघते, तर तुझी काही लेटेस्ट सिरियल बघितलेली तुला? फेवरेट सिरियल मी आपलं एक घरात काहीतरी हलताय चालताय बोलताय म्हणून बघते, माझा त्याच्यात फारसा इंटरेस्ट नसतो. पण काही आता एक असतात छान चांगल्या, कुठची बघितलीस लेटेस्ट अशी, आठवतीये का छान आवडली त्या- तुला? त्याच्यातल्या सुद्धा ज्या एक ती आंबेडकरांवरची सिरियल मला खूप आवडली, कारण मी त्यांचं काही वाचलेलं नव्हतं, त्यामुळे मला सगळं लहानपणापासूनच बघायला मिळालं त्याच्यात. ओके. बघते 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 सगळं, बघते. बघते सगळं. पण असं ते टाइमपास म्हणून बघते ती, हं. लाईक इट्स नॉट डोक्यात काही ठेवायचं नाही. जस्ट डीपली. ओके. आता जो सेक्शन आहे आपला त्याच्यामध्ये हे का ते असा हा सेक्शन आहे. मी तुला 2 गोष्टी विचारीन, त्यातली तुला आवडणारी गोष्ट तू सांगायची आहेस. ही का ती. ओके. पहिली आहे मराठी सिरियल की मराठी नाटक. मराठी नाटक. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे लोकमान्य सेवा संघ की भजनी मंडळ. लोकमान्य सेवा संघ, भजनी मंडळ, दोन्ही. नाही, त्यातलं एक 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 चूज कर. लोकमान्य त्यातल्या सेवा त्यात. संघ. पाळणाघर की स्त्री शाखा. पाळणाघर. कुकिंग होस्टिंग की विजिटिंग फ्रेंड्स रिलेटिव्स. मला घरी बोलावून जास्त आवडेल. कुकिंग and अँड hosting. होस्टिंग. पुस्तक वाचायला आवडेल की त्याचा पिक्चर बघायला आवडेल. पिक्चर बघायला जास्त आवडेल, वाचायला आता वेळ लागतो ना जरा म्हणून. आता तुला ट्रॅव्हलिंग आवडतं, तर ट्रॅव्हलिंग एका टुरिस्ट जागी म्हणजे काश्मीर, नॉर्थ ईस्ट अशा ठिकाणी जायला आवडेल की कुठल्या रिलिजियस प्लेस, ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, तिरुपती. काय, मला जे मी पाहिलं नाही ते पाहायला जास्त आवडेल. म्हणजे ते देऊळ असो किंवा हो, टुरिस्टची जागा असो, काही असेल. जे पाहिलं ज्या नाहीये ते. ठिकाणी मी गेले नाही तिथे जायला जास्त आवडेल. साडी की पंजाबी ड्रेस. साडी. हा प्रश्न आहे तो तुला ऍज अ होम मेकर आवडेल की ऍज अ वर्किंग वुमन आवडेल स्वतःला बघायला. घर सांभाळून वर्किंग वुमन. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या आजी लोकमान्य सेवा संघात बरेच वर्ष काम करत होत्या, त्या पण कमिटीवर होत्या. आणि त्यांना जेव्हा जाण्याचं हे कमी झालं आणि एक वयोमानानुसार पद सांभाळायचं नाही या दृष्टीने त्यांनी ते कमी केलं. आणि मला म्हणाले तुला जवळ आहे, तुला आवड आहे, तर तू जात जा. आणि गंमत अशी झाली की आपल्या संस्थेमध्ये महालक्ष्मीची पूजा असते दरवर्षी नवरात्रामध्ये अष्टमीला. तर मी दिल्लीला असल्यामुळे आपल्या घरात ती होती की पहिली 5 वर्ष ती पूजा करायची, पण मी दिल्लीला असल्यामुळे माझी ती झाली नव्हती. मग मी इथे आल्यावर आजी म्हणाल्या की आपल्या जवळ आहे तर तू आता का नाही करत. म्हणून मी तेव्हापासून म्हणजे 76 साली मी महालक्ष्मीची पूजा करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून मी मंदिरामध्ये त्यांना बायकांना मदतीला जायला सुरुवात केली. आणि जवळजवळ गेली 35 वर्ष मी कमिटीवर आहे स्त्री शाखेच्या. आणि आता हे 12 वर्ष पाळणाघराचं डे केअर सेंटरचं काम बघते आहे. आणि 3 वेळा इलेक्शनमध्ये मी त्यांच्या मेन कमिटीच्या निवडून आले. पण आपल्याला जे जमेल तेवढंच करायचं ह्या दृष्टीने मी कोणतंही मोठी शाखा न घेता मला झेपेल असं पाळणाघर, आणि आवड एक मुलांची होती मला म्हणून मी ते घेतलं आणि ते बघते त्याचं काम. तिथे आता ह्या घडीला 60-70 एक मुलं आहेत, 1 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत. आणि आमच्याकडे 12 सेविका आहेत, 3 सुपरवायझर आहेत, एक पोळी भाजी करणारी बाई आहे. ह्या सगळ्यांच्यावर देखरेख ठेवायची, त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवायचे, हे सगळं काम मी बघते. आणि रोज सुद्धा माझी तिथे फेरी असते. काही लागलं तर काही वेळा 2-3 वेळा सुद्धा मी जाते आणि बघते काम. माझ्याबरोबर कमिटी मेंबर आहेत 3-4, पण त्या सगळ्या जवळ राहत नाहीत. मी जवळ राहते त्याचा मला खूप फायदा होतो. आणि
स्त्री शाखेचं काम असं आहे की सोशल कॉन्टॅक्ट जास्त येतात, त्याच्यामुळे चांगले चांगले वक्ते आणि आपल्या आम्हाला ऐकायला मिळाले, बघायला मिळाले आणि तो एक अनुभव मिळाला. लेखक काही आमच्याकडे आले. अशा दृष्टीने स्त्री शाखेचं पण मी काम केलंय, मदतनीस म्हणून, नॉट अ मेन हे असं, पण करते हे. पण आता तू आहेस त्यांची ना चेअरमन का ट्रेजरर आता मला त्यांनी आता स्त्री शाखेचा अनुभव म्हणून मला त्यांनी अध्यक्ष करून ठेवलंय, पण काम जास्त कार्यवाहच करतात. मी मदतच करते, पण माझ्या अनुभवाचा त्यांना उपयोग होत असावा असं वाटतं. आणि सखी मंडळ जे विद्याबाळांनी सुरू केलं होतं आपल्या कुंदावहिनींनी, पहिली मीटिंग आपल्या घरात झाली होती त्याची, तर तिथे मी आधी जात नव्हते, पण 90 नाही, हो 90 नंतर जवळजवळ 2000 साली मी जायला सुरुवात केली तिथे. आणि आज त्यांच्याही कमिटीवर मी काम केलं, ट्रेजरर पासून उपाध्यक्षपदापर्यंत. आणि आता मी त्यांचे सल्लागार म्हणून आहे कमिटीवर, पण आता काही जास्त काम वगैरे असं नाही आहे. पण तिथे पण आम्ही महिन्यातनं 2दा भेटतो. 120 बायका वगैरे आमच्या सभासद आहेत. आणि मग काही काही चांगले महिन्यातनं 2दा कार्यक्रम होतात, गटांचे कार्यक्रम, गट केलेत आम्ही. मग ते गट विषय घेतात आणि कार्यक्रम करतात, सहभाग असतो त्याच्यामध्ये आमचा, चर्चा होतात वेगवेगळ्या विषयांवर, माहिती कळते चांगली, ऐकायचं समाधान, नॉलेज वाढण्यासाठी होतं, बाकी काही तसं हे नाही, एक करमणूक होते थोडी. तुझ्या पारडा घरामुळे तू बिझी असतेस आणि ते छान असते. आणि भजनी मंडळ आहेच आमचं. येस. भजनी मंडळाला तर आता 30 वर्ष झाली मी भजनी मंडळात जाते. मला तेच म्हणायचं होतं की जे कोणी हा एपिसोड बघतील पॉडकास्टचा, ते म्हणतील की लीना आजी किंवा लीना काकू ही सुपर बिझी असते. म्हणजे जेवढी ती बिझी तिच्या यंगर एजमध्ये होती त्याच्यापेक्षा कित्येक पटीने ती बिझी सध्या असते. आणि आम्हाला सुद्धा चेक करावं लागतं, तुझे प्रोग्राम काय आहे, तुझे इव्हेंट्स काय आहे, तुझं शेड्यूल काय आहे, मगच आम्ही आमचे इव्हेंट्स आणि प्रोग्राम ठरवतो तुझ्या अवेलेबिलिटी बघून. तर हे एवढे सगळे कार्यक्रम तू कसे काय मॅनेज करतेस? सुरुवातीला मी जायला लागले तेव्हा काही बाबांना ते आवडत नव्हतं टिळक मंदिरमध्ये, ते जरा अगेन्स्ट असायचे. मग त्यांच्या वेळा सांभाळूनच मी हे सगळं करत होते, कारण स्त्री शाखेचं काम संध्याकाळचंच असायचं, बाबा यायच्या वेळे मी घरात असायची. आणि नाहीतरी ते 7 पर्यंत येतेच मी घरात, काही वेळा 8-9 सुद्धा वाजायचे त्यांना, पण मी त्या वेळा सगळ्या सांभाळायचे. इव्हन म्हणजे वेळा सांभाळणं हे माझं काम मी आधारमध्ये आल्यापासून होतं, कारण आजी आजोबांची 8ची वेळ सांभाळायची जेवायची. म्हणजे काही वेळा मी आईकडे गेलेली असती तरी बाबा म्हणायचे, अगं बाला त्यांची जेवायची वेळ झाली असे, तू जा घरी. इतक्या मी वेळा सांभाळायत आणि मला काटेकोरपणे राहायची सवय झाली आहे थोडीशी म्हणा, काही असो. आणि त्यामुळे मी ते करत होते. आणि बाबा म्हणायचे की मग त्यांच्या लक्षात आलं की आता मुलं पण इथे नसतात, त्यामुळे हिला विरंगुळा काहीतरी हवा, म्हणून मग ते बोलेनासे झाले आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं असावं असं मला वाटतं. आणि मी माझा त्याचा फायदा घेतला आणि मी जास्तीत जास्त त्याच्यात गुंतत गेले असं म्हणायला हरकत नाही. आणि काही वेळा असंही होतं की लोकांना आपण हवे आहोत म्हणून आपण तिथे जात राहतो. जेव्हा आपण लोकांना नकोसं येतो तेव्हा आपण आपोआपच तिथून बाजूला होतो. आणि तो अनुभवही आता हळूहळू येतो आहे. आणि मी आता ह्या वर्षी सगळ्यातून रिटायर व्हायचं ठरवलेलं आहे. मला आठवतंय बाबांनी एक नाव ठेवलं होतं, ATM. आठवतंय तुला? येस, मी ते सांगणारच होते मगाशी की मी कुठे विचारलं की ATM एनी टाइम मंदिर असं ते म्हणायचे. पण हे सगळे शेड्यूल्स तू म्हणजे मॅनेज करू शकलीस. मी आता ऐकलं पाळणाघर स्त्री शाखा आहे लोकमान्य सेवा संघामधलं, स्त्री सखी मंडळ एक वेगळं आहे, भजनी मंडळ एक वेगळं आहे, आणि अजून काय मी मिस करतोय का जे तू करतेस सध्या? होतं करोनामुळे ते आता बंद झाले. ते एक मंडळ होतं आणखी, ते कुठलं पण होतं त्यांचे मंडळ? 4च कार्यक्रम असायचे.
अच्छा. वर्षातनं. आणि याच्या व्यतिरिक्त एक जे गोष्ट तू अजून करतेस ते म्हणजे तुझी एक भीशी पण आहे हो, आणि तू कार्ड विरंगुळा म्हणून पत्ते कार्ड पण गेम, खेळतेस. येस. पत्ते खेळायला. ते सुद्धा मी बाबा असतानाच सुरू केलं. हं, त्यांना मला मैत्रिणी म्हणाल्या तर आम्ही 3:30 ते 6, 6:30 पर्यंत खेळतो. पण मी रोज खेळत नाही. मी आठवड्यातनं एकदाच जाते किंवा माझ्या घरीच बोलावते बहुतेक वेळेला आणि खेळतो. 27 पानी रमी खेळतो आम्ही. ते मला आवडतं खेळायला. मला पत्ते पहिल्यापासूनच आवडत होते. मुलांनाही मी सगळे गेम शिकवले. पण बाबांसारखं त्याचं ॲडिक्ट व्हायचं नाही एवढं मात्र मी ठरवलं होतं. आणि म्हणून मी ते इतके वर्ष त्यांच्या क्लबमध्ये मेंबर असूनही मी कधी गेले नाही. आणि करायचं नव्हतं मला. पण आता काहीच नाही आणि थोडासा ग्रुप मिळाला म्हणून मी ते सुरू केलंय. पण मला त्याचं ॲडिक्ट व्हायचं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी होत्या त्याच्यावरती आता शुभम तुझ्या इथे राहतोय. त्यामुळे तो पण एक मोठा आता शेड्युलिंग मध्ये तुला एक फिट करण्याचा एक हे आलेला पण आहे. तो ते पण तिचं सर्वात आवडतं काम आहे. सर्वात. आनंदाचं काम आहे ते. येस. आणि ते आहे म्हणून चांगलं आहे ना मला. थोडंफार माझ्या बाकीच्या ह्याच्यावर कंट्रोल येतो ना. नाही तर मी काय वावत सुटलं ही ना कायम बाहेरच असते असं ऐकावं लागलं असतं मला सारखं. मग आपण आता बिझी राहणं हे फार इम्पॉर्टंट आहे. हे येस. आत्ता आम्ही काम करतोय तरी आम्हाला असं वाटतंय की बिझी कसं राहायचं रिटायर झाल्यानंतर. पण ते हो. तू खूप चांगल्या तऱ्हेने मॅनेज केलेलं आहेस. येस. थ्रू आउट न काम करता बिझी कसं राहणं. आई आपण बोललो की तू बऱ्याच काय काय ऍक्टिव्हिटीज करतेस. टिळक मंदिर आहे, भजनी मंडळ आहे आणि तुझं स्त्री शाखा आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तू काहीतरी शिकली आहेस आणि तू ते प्रॅक्टिस करतेस, तर त्याच्याबद्दल काही सांगू शकतेस का? मी 2000च्या आधीच पौरोहित्य शिकले. म्हणजे तुझं लग्न झालं त्याच वेळेला मला वाटतं पौरोहित्य शिकले. आणि तो एक 3 महिन्याचा कोर्स होता. तो मी केला आणि मला ते पहिल्यापासून आवडतच होतं. आणि मला काही कुठे व्यवसाय म्हणून करायचं नव्हतं. पण आपल्या घरातली पूजा आपण करायला सांगायला हवी या दृष्टीने मी तो केला. आणि मी त्याचा बऱ्यापैकी उपयोग केला. कारण आपल्या घरची गणपतीची पूजा आज बरेच वर्ष मी सांगते आहे. काही ठिकाणी सत्यनारायणाची पूजा पण सांगितली. नंदिनीच्या मुलीची मंगळागौरीची पूजा पण एकदा मी केली होती, सांगितली होती. तेव्हा मला आवडतं ते आणि माझ्या परीने मी ते करू शकते असं मला वाटतं. आनंद मिळतो त्याच्यातून एक वेगळा. पण हे तुझं करायचं तू का, म्हणजे तुझ्या मनात का आलं असं की हे आपण शिकावं? आणि ते कुठे शिकलीस तू? आणि लोकमान्य सेवा संघामध्येच आम्ही एका बाईंना बोलावलं होतं आणि त्यांनी कोर्स म्हणजे आम्हाला शिकवलं. त्यावेळेला 60 बायका आमच्या त्या सेशनला होत्या आणि 60 बायकांनी तो कोर्स केला. आणि त्याच्यानंतर पार्ल्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बायका लघुरुद्र, अथर्वशीर्ष, सहस्रावर्तन आणि पूजा सांगायला जायला लागल्या. काही जणींनी तर लग्नमुंजीचा सुद्धा विवाहाचे हे केलेलं आहे. मी काही इतकी पुढे गेले नाही. मला फक्त पूजेपुरतंच मर्यादित राहायचं होतं. व्यवसाय करायचा नव्हता. त्यामुळे मी पूजा सांगण्यातच आनंद मानला. पूजा म्हणजे फक्त सत्यनारायणाची पूजा, मंगळागौर, हरताळका ह्या पूजा मी सांगितल्या. बाकी मी कुठे जास्त हे केलं. आणि गणपतीची पूजा? गणपतीची पूजा तर आपली आहेच, ती तर पहिली पूजा. आणि आम्ही त्यावेळेला तिथे सार्वजनिक ह्याच्यामध्ये कोर्स संपल्यावर सत्यनारायणाची पूजा केली होती सगळ्यांनी पहिल्यांदा. कसं करायचं, काय करायचं, प्रात्यक्षिक म्हणून ते पण आमचं झालं होतं. म्हणजे आधी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आपल्या घरी गुरुजी यायचे गणपतीची पूजा सांगायला पहिल्या दिवशी ची. पण ते नंतर काय झालं की ते गुरुजींची वेळ
मिळायची नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा ते यायला पाहिजे तेव्हा ते येऊ त्यांचे शकत अवेलेबिलिटी नव्हते. नसायची आणि म्हणून तुझ्या मनात आलं असं शिकावं की येस. अजून काही त्याच्या मागे काही तुझं होतं? नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे. पार्ल्यामध्ये गुरुजींची थोडीशी कमतरता होती आणि असा एक ट्रेंड आला होता की बायकांनी का सांगू नये पूजा, बायकाही करू शकतात, स्त्रियाही करू शकतात. म्हणून मग आम्ही ते सुरुवात केली त्याला आणि त्याला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुष्कळ बायका आज व्यवसाय म्हणूनही तो करत आहेत. आणि मग मी गणपतीची पूजा पण आपल्या घरी सांगायला लागले. म्हणजे माझ्या आठवणीत मी आजोबा असताना सुद्धा गणपतीची पूजा एकदा केलेली आहे असं मला. आणि माझ्या घरी म्हणजे माहेरी असल्यापासून सगळ्या ह्या धार्मिक ह्याची माहिती होती, त्यामुळे मला ते तसं जड गेलं नाही सांगणं करणं. म्हणजे हा असा काही कोर्स होता ज्याच्यामध्ये त्यांना तुम्हाला वेगवेगळ्या पूजा कशा करायच्या आहे असं सांगितलं की तू स्वतःहूनच सगळं शिकली आहेस की तुला कोणी शिकवलंय हे सगळं? नाही नाही, रेग्युलर 3 महिने एक बाई शिकवायला यायच्या. त्यांनी आम्हाला सगळी सुक्त शिकवली. स्त्री सुक्त, पुरुष सुक्त, अथर्वशीर्ष आणि पूजा कशी करायची ह्या सगळं त्यांनी रीतसर आम्हाला शिकवलं आणि काय त्यातल्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या सांगितल्या आणि त्याप्रमाणे आम्ही करायला लागलो. असं झालं ते. आणि सध्या असे कोर्सेस असतात अवेलेबल की आता कोणी असं शिकवत नाहीये सध्या? नाही, आहे. अजूनही ते चालू आहे आणि ज्या आमच्याकडून शिकल्या बायका त्याच आता इतर नवीन बायकांना शिकवण्याचा कार्यक्रम पण करतायत आणि ठिकठिकाणी जाऊन लघुरुद्र अभिषेक वगैरे करतात, अथर्वशीर्ष सहस्रावर्तन वगैरे करतात. कारण आम्ही हे पूजा सांगण्याचं म्हणजे बायका पूजा सांगतायत हे आम्हाला तसं नवीनच होतं. तेव्हा आम्ही लहान असताना तर नवीनच होतं, पण नंतर जेव्हा आम्ही जसे मोठे झालो तेव्हा आम्ही पाहिलं की ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने काही पूजा होतात, काही विधी होतात आणि त्या विधी सांगण्यासाठी बऱ्याच वेळा बायकाच आलेल्या आहेत. म्हणजे मला आठवत आहे की शुभमची आम्ही मुंज केली ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने आम्ही केली. किंवा आपल्या घरी पण आय थिंक बाबांचं श्राद्ध आपण केलं, ते पण ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने केलेलं. तेव्हा सुद्धा माझ्या मते एक पुरोहिताच आल्या होत्या त्या पूजा सांगायला. तर हे आता तू काय पद्धत शिकली आहेस आणि ज्ञानप्रबोधिनीची पद्धत काय वेगळी असते का काय, म्हणजे त्याच्यात फरक काय आहे? नाही, आम्ही जेव्हा शिकलो त्यावेळेस ज्ञानप्रबोधिनी एवढं प्रचलित नव्हतं, आमच्यापर्यंत ते पोचलंच नव्हतं. त्याच्यानंतर ते आलं आणि त्यांचंही चांगलं आहे. त्यांचा थोडासा इतर गुरुजींइतका फापट पसारा जास्त नसतो. थोडक्यामध्ये ते करतात आणि ते सगळ्यांना इन्क्लूड करतात त्याच्यामध्ये. पण हल्ली मी बघितलं की लग्न कार्यामध्ये सुद्धा गुरुजी मंत्रांचा अर्थ सांगतात मुंजीच्या वेळेला सुद्धा, म्हणजे सगळ्यांनी लक्ष त्याच्याकडे द्यावं म्हणून सांगतात. पण ज्ञानप्रबोधिनीमध्ये ते हातात पुस्तक देतात की ज्यामुळे लोकांना ते प्रत्यक्ष वाचून त्याचा अंदाज घेता येतो, अर्थ समजतो असं. तेही एक चांगला आहे उपाय. ते पण आम्ही आता आमच्या संस्थेमध्ये सुरू करायचा विचार करतो आहे. बघूया कितपत जमता येते, कारण हल्ली त्याचा जास्त प्रसार होतोय, लोकांना ते आवडतंय असं लक्षात आलंय. आणि बायका खूप त्याच्यात इंटरेस्टेड असतात, रिकाम्या असतात म्हणून त्या करतात. पण ते पुरुषांपेक्षा बायका चांगलं करतात असं अनुभव आले गेला आहे. ही एक जी पद्धत आहे पुरोहिता म्हणजे बायकांनी पूजा सांगणं, हे थोडं मॉडर्न एजचं आहे असं मला वाटतं. कारण पहिले आपण पाहिलं असेल तर केवढं स्ट्रिक्ट आपले विधी होते आणि केवढ्या स्ट्रिक्ट प्रोसिजर्स होत्या की इनफॅक्ट काही काही ठिकाणी तर बायकांना अलाउड पण नसायचं. काही काही देवळांमध्ये सुद्धा बायकांना अलाउ करत नव्हते. जसं शडी शिंगणापूरचं देऊळ आपण ऐकतो की तिकडे बायकांना अलाउडच नाही आहे. आणि हे जे पूजा सांगण्याचं आहे, पुरोहिता गुरुजींच्या ऐवजी पुरोहिता पूजा सांगतात, हे एकदमच मॉडर्नायझेशन म्हणू शकतो आपण.
मे बी ते काळाची गरज होती की गुरुजी काळाची असे एवढे अवेलेबल नव्हते आणि आपल्याला पूजा आणि थोडस आपलं ट्रेडिशन कंटिन्यू कंटिन्यू ठेवणं. पुढे ठेवावं, चालू ठेवावं ही. तर पण आता तुला दिसतं का की नवीन पिढीमध्ये सुद्धा असे शिकण्याची लोकांना आहे आवड किंवा करतायत असं? तितकी दिसत नाहीये, पण आम्ही जे करायला लागलो त्यावेळेला गुरुजी लोक व्यावसायिक दृष्ट्या त्याचा फार उपयोग करत होते. तो आम्हाला पटत नव्हता, म्हणून आम्ही ते बायकांनी सुरू करायचा सुरुवात केली. पण आता माझ्या लक्षात आलं की बायका सुद्धा थोड्याशा व्यावसायिक झालेल्या आहेत, त्यामुळे मी कधी त्याच्यात पडले नाही. मी माझ्या घरापुरतंच ते मर्यादित ठेवलं आणि मी अजूनही तेवढंच करते. अगदीच कोणी मैत्रिणींनी सांगितलं ये ग मला सत्यनारायणाची पूजा सांग, तर मी जाते, नाही असं नाही, पण माझा व्यवसाय म्हणून मी तो कधीही केला नाही. आपल्या याच्यामध्ये बऱ्याच पूजाचे हे आहेत, ओकेजन्स येतात, म्हणजे वास्तुशांत झाली किंवा मुंज झाली, लग्न झालं किंवा मंगळागौर जसं तू म्हणाली. तर तुझं कुठल्या टाईपच्या पूजेमध्ये जास्त आवड आहे, म्हणजे ही अशी पूजा सांगायला तुला आवडते आणि ती पहिली तू शिकलीस आणि ती आत्ता सुद्धा तू म्हणजे पूजा सांगते, असं कुठली आहे का तुझी आवडती पूजा? मला गणपतीची पूजा सांगायला खूप आवडते आणि सत्यनारायण, कारण आता हळूहळू मंगळागौर आणि हरताळका हे कालबाह्य होत चाललेले आहेत पूजा. त्यामुळे अगदीच कोणी म्हणालं तर, पण ह्या सार्वजनिक केल्या जातात, त्यामुळे त्याचा काही मी अभ्यास एवढा पुढे कोणी केलेला नाहीये. पण ह्या 2 पूजा मात्र मी आवडीने करते, कोणी सांगितलं तरी नाही म्हणत मी. आणि पण तू आपल्या घरी अजून तर तुम्हाला माहितीच आहे की मी आज इतके वर्ष ते करते हो, आहे आपल्या पूजेचं काम. घरच्या गणपतीची पूजा तर तूच सांगते, कारण गुरुजी येणं माझ्या मते बरीच वर्ष झाली आता. गुरुजी आपल्या घरी पूजा सांगायला आलेले मला तर मे बी माझ्या लग्नाच्या आधी असेल. पण तेव्हापासनं बहुतेक तूच सांगतेस पूजा. पण अशी काही पूजा जसे काही तू लग्न लावून दिलेली आहेस का, किंवा मुंज ह्याची पूजा नाही, सांगितली आहेस का? मी त्यातलं पुढे शिकायला गेले नाही. या 3 महिन्यात आम्हाला ह्या पूजा शिकवल्या, तेवढ्याच मी शिकल्या आणि तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलं, कारण मला तो व्यवसाय करायचा नव्हता आणि मला तेवढं घरून वेळ पण मिळत नव्हता की पुढे जाऊन शिकावं असं, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ घालवणं होतं, ते मला जमत नव्हतं. त्यामुळे मी ते पुढे काही केलं नाही. पण खूप बायका वास्तुशांत, गृहशांत, मुंज, लग्न ह्या पूजा सांगतायत असं मी बघते आहे आणि चांगलं आहे ना, लोकांना त्यांचा उपयोग होतोय. आता ही पुरोहिताची म्हणजे जी तू म्हणतेस की व्यावसायिक म्हणजे कमर्शियल अँगलमध्ये गेलेलं आहे, पण तुझं असं काही आहे का की हे तुला पुढे करायचं आहे, किंवा ह्याचा पुढे तू काय बघतेस की कसं काय पुढे ह्याला आपल्याला प्रोत्साहित करता येईल, लोकांना कसं करता येईल? मला काही वाटत नाही आहे पुढची पिढी ह्याच्या पुढे काही ह्या प्रकारे चालवू शकेल असं, कारण आता सगळं डिजिटल युग आलेलं आहे. तुमच्याकडे CD असतात, तुमच्याकडे पेनड्राईव्ह आहे, तुमच्याकडे गुगलवर तुम्हाला सगळं मिळतं, YouTube आहे. त्यामुळे मी कोणालाही कधीही त्याच्याबद्दल कंपल्शन केलेलं नाही कुठल्याच बाबतीत. ऐच्छिक ठेवलेलं आहे. तुम्हाला करायचं असेल करा, तुम्ही म्हणालात मी करीन, नाही करायचं म्हणालात नाही करायचं. माझं काही त्याच्याबद्दल कुठलाही आग्रह नाही आणि मी कधीच कुणाच्या मागे लागून कुठलीही गोष्ट करून घेतलेली नाही. सो आता आपण आता जवळजवळ आपल्या ह्याच्यात संपत आलेलो आहोत. पण काही प्रश्न तुझ्या जवळच्या, तुझे नातवंड, तुझे आता सून, काय म्हणतात ते सून नात आणि जावई. जावई आणि नात जावई यांनी पण काही काही प्रश्न विचारलेले आहेत. अनुश्री, अंकिताचे प्रश्न आपण ऐकले, पण बाकीच्यांचे पण काही प्रश्न आहेत.
प्रीतीचा प्रश्न. तुझी प्रीती विचारते तुला की तुझ्या काय एक दोन काय इच्छा आहेत तुझ्याबद्दलच्या ज्या अजून झाल्या नाहीयेत पूर्ण. काही इच्छा राहिलेली नाहीये. मी 60 वर्षाची झाले तेव्हाच मी म्हटले तर आय एम रेडी फॉर एनी टाइम एनिथिंग हॅपन्स. पण देवाने चांगलं दिलं आयुष्य, चांगल्या प्रकारे राहायचं आनंदात. माझी कुवत नसताना सुद्धा मला खूप चांगलं आयुष्य जगायला मिळालं, याचा मला खूप आनंद आहे. पुढला प्रश्न ईशा विचारतीये. तुझ्या अशा खूप सिग्नेचर डिशेस आणि रेसिपीज आहेत. साटोरी मी एक तुला एक्झाम्पल दिलं मगाशी. तर तुला समजा या रेसिपीज तुझ्या नातवंडांसाठी ठेवायच्या असल्या तर कुठल्या नातवंडासाठी कुठली रेसिपी तू देशील? योगेशला चिकन आवडतं, ईशाला शिऱ्याचे लाडू ती म्हणते पण ते रवा नारळ लाडू आहेत. शुभमला रवा बेसन वडी आवडते. ह्या गोष्टी मी पटकन केव्हाही करून त्यांना देऊ शकते. आणि अनुश्री अंकिताला? अनुश्रीला पुरणपोळी आणि अंकिताला काय आल्याच्या वड्या, पुरी भाजी ते फार आवडतं. अतुलला काय आवडतं? सगळं आवडतं, गोड साधारण, नाही असं नाही. पण मलाही माहिती नाही जास्त, पण त्याला नारळ जास्त आवडत नाही एवढं मला माहिती. गुलाबजाम आवडतात त्याला. गुलाबजाम जास्त आवडतात. आणि प्रीतीला साधारण सगळं आवडतं गोड, नाही असं नाही. खीर आवडते मला वाटतं जास्त तिला. त्याचा प्रश्न आहे की आत्तापर्यंत 76 मध्ये तू आधारमध्ये आलीस, 76 नंतर आत्तापर्यंत अशी कुठली व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर तुला राहण्यात किंवा टाइम स्पेंड करण्यात सर्वात जास्त आनंद आला? असं आहे, आपल्या आधारमध्ये एज ग्रुप प्रमाणे प्रत्येकाकडूनच काही ना काहीतरी शिकण्यासारखं होतं आणि प्रत्येकाकडून मला सगळ्यांचा अनुभव पहिल्यापासून होता, त्यामुळे मला ते सगळेच जण खूप जवळची होती. नाही असं नाही, पण सगळ्यांनी मला पण खूप प्रेमाने सगळ्यांनी माझं केलं, त्यामुळे मला सगळीच जण प्रिय आहेत, तसं काही. नेक्स्ट प्रश्न आहे अतुलचा, जो अतुलने त्याच्या पॉडकास्टमध्ये जो विचारला होता. तुला माहित नाही तू ऐकलायस की नाही त्याचा पॉडकास्ट, पण त्यांनी हा विचारला होता प्रश्न की आजोबांचं विजन असं होतं की सगळ्या फॅमिलीला एकत्र ठेवा. सो तुझं विजन ह्या बर्वे फॅमिलीबद्दल काय आहे? माझंही तसंच आहे विजन, पण ते 90% काही सक्सेसफुल आमच्या पिढीपर्यंत झालं नाही. पण मला आनंद आहे पुढची पिढी सगळे एकत्रित येऊन ते विजन कंप्लीट करतायत आणि ते आनंदाने राहतायत, सगळे एकमेकांना विचारतायत, सगळ्यांचे एकमेकांशी संबंध आहेत, कोण कुणाला विचारत नाही असं नाही आहे. तो एक आनंद मला आता आहे नक्कीच, आणि ते तसंच पुढे कंटिन्यू राहू दे. आणि पुतणे झाले पण त्यांची मुलं सुद्धा आता एकमेकांशी संबंधित आहेत, त्यामुळे ते खूप चांगलं रिलेशनशिप डेव्हलप होत आहे असं मला वाटतं. तुला आता मला सांगायचं आहे की असा इंटरव्ह्यू तुला कोणाचा बघायला आवडेल आपल्या बर्वे फॅमिलीमधला? निलिमा काकू. मग तू निलिमा काकूसाठी काय एक प्रश्न विचारायला तुला तू विचारशील म्हणजे त्या पॉडकास्टमध्ये? निलिमा काकू एका वेगळ्याच कुटुंबातनं आलेली, वेगळ्या म्हणजे स्टँडर्ड वाईज म्हणा किंवा अशी आलेली होती, पण तरी सुद्धा ती आपल्या कुटुंबामध्ये इतकी चांगली ऍडजस्ट झाली. तर ती काय तिला आवडलं म्हणून ती ऍडजस्ट झाली. And that's a wrap. That's the show this week. A very big thank you to Lina Kaku for coming on the show. Thank you to all listeners and viewers. Hope you enjoyed it.
Thank you also to Atul, Preeti, Anushri, Ankita, Isha, Shubham, Apurva, Arshid for asking the questions that you did. Thank you also to Atul for providing technical support in the back end. And of course, a very special thank you to both Yogesh and Alpana for being gracious enough to being the co-hosts this week. Hope you all enjoyed it. I will be back again soon for another episode. In the meantime, I'm your host Amaya Barve saying bye for now.